स्पोर्ट्स पवाळे आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ. जर पाहायला गेलं तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला महेश आणि त्यांच्या सोबतीला प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवरती निखिल आपण पाहतोय. 3 षटकांचा पूर्वार्ध, 3 षटकांचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला हा अभूतपूर्ण खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. परेशदादा पाटील आयोजित आपण पाहू शकतो भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. सरपंच चषक जांभुर्डे 2024 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनलची मॅच एका बाजूला आपण पाहतोय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव, दुसऱ्या बाजूला विकास स्पोर्ट्स पवाळे. पंचांचा येतो हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देणार आहोत खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. बॉलिंग मार्कवरती बॉलर निखिल, स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील महेश. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहू शकतो. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतो. सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉलची समाप्ती होती. नक्कीच सुवर्ण संधी जी मात्र असेल ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमसाठी. जर मेगा फायनलची मॅच जिंकले तर मात्र ग्रामस्थ मंडळ आंबेगाव टीमच्या माध्यमातून गोव्याची ट्रिप असेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. फुललेंचा बॉल होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची एज लागली होती. त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर इनफिल्ड मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. पंचांकडे कटाक्ष जो मात्र आपण पाहू शकतो टाकत असलेलं. पंचांशी आर्ग्यू करायचं नाहीये. विनंती असेल फिल्डर आपण पंचांशी आर्ग्यू करू नका. पंचांशी आर्ग्यू जो मात्र करायचं नाहीये. पंच जी मात्र कुठल्याही टीम मध्ये नसतात. सातत्याने मी एक गोष्ट जी मात्र पाहत असतो ज्यावेळेस कुठलाही संघ मॅच हरतो, 2च जणांवरती खापर पडतो. एक तर अंपायर, दुसरे समालोचक. आणि विनंती असेल जे मात्र थोडस सहकार्य करायचंय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 1 आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं. बॉलिंग मार्कवरती निखिल ज्याच्या माध्यमातून अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू जो मात्र आला डॉट. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक धाव जी मात्र एकवटण्यात येते. फुल टॉस चेंडू होता. फ्लिक केलाय. फ्लिकचा देखना स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि बॉल करतोय हवाई सफर. फलंदाजाने ठोकलाय लॉंग लेग रिजन मधून. हा कणकणीत सिक्सर. षटकार जो मात्र आपण पाहिला आणि षटकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 7 आकड्यावरती. मॅच बॉल जो मात्र आलेला आहे पंच, तर मग मॅच बॉल असं मात्र घ्यायचं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये जो मात्र पहिलं 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू पेट्रोलिंग करतील. पहिला खेळाडू आपल्याला मिड विकेटला पाहायला मिळेल आणि त्याच्या सोबतीला दुसरा खेळाडू जो मात्र आपण पाहू शकतो लॉंग ऑन मध्ये असेल. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला 7 फिल्डर जे मात्र कॅचिंग पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील इनसाइड द सर्कल. रिव्हर्स अटेम्प्ट जो मात्र करण्यात आला होता, ज्यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट होतो त्यावेळेस मात्र दुहेरी तलवार त्यांच्यावरती नेहमी असते. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 7 धावा. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं. जर विचार केला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ या षटकामध्ये शिल्लक. पहिल्याच षटकामध्ये मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक मोठा फटका जो मात्र लागलाय. अजून एकाच मोठा फटका आला तर नक्कीच फ्रंट फुटला आंबेगाव संघ पाहायला मिळू शकते. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आणि इथे झेल जी मात्र टिपली जाते. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होते. फलंदाज बाद प्रवीण यांना परतायला लागते माघारी. मॅचची गोल्डन विकेट होतीये कॅरी.
येथील सनी येतात. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर सातत्याने सनी ओपनिंग करत होता. या मॅच मध्ये त्याला कुठेतरी पाठी ठेवलं, प्रमोशन झालं होतं जे मात्र प्रवीणचं, परंतु प्रवीणने निराश केलं एक षटकाराला, परंतु त्यानंतर मात्र त्याला तंबूच्या आश्रयाला परतायला लागलं. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सनी आपल्याला पाहायला मिळतो. एका चेंडूचा खेळ मात्र अजूनही शिल्लक. 7 धावा धावफलकावरती. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये बॉल तयार पुन्हा एकदा. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न, इनफिल्डला भेटून बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून सीमारेषा पलीकडे लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. बॉल सीमा पार. 4 धावा. चाललाय काऊ कॉर्नर. रिझन मध्ये एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन दी स्कोर कार्ड. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय सनी, ज्याच्या माध्यमातून एक चौकार लागलाय आणि एक सिंगल पाहायला मिळाली. वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 5 त्याच्या माध्यमातून. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुल करायचा प्रयत्न झाला होता. फॉलो थ्रू मध्ये कुमारच्या माध्यमातून चांगली अशी फिल्डिंग पाहायला मिळतीये. तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ जो मात्र दुसरा अजूनही 2 चेंडूचा खेळ या षटकामधील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो. बॉल तयार. बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात महेश, यांच्या माध्यमातून 4 चेंडूंमध्ये 3 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी. अजून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. कुठलाही फिल्डर नाहीये, प्रोटेक्शन नाहीये. बॉल चाललाय दणदण करत सीमा पार. 4 धाव्यांसाठी नशिबाची लकी फॅक्टर ऑन करणारा हा चौकार. ऑन करणारा लकी 4 जो मात्र आपण पाहू शकतो. 19 धावा धावफलकावरती. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बॉल तयार पुन्हा एकदा. यावेळेस 50 चेंडू नक्कीच उल्लेख करावा लागेल, जे मात्र कुमारच्या बॉलिंगचं सातत्याने फुल लेंथ आणि यॉर्कर लेंथचे चेंडू त्याच्या माध्यमातून टाकले गेले आणि अशा रीतीने 2 षटकांची समाप्ती होतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 9.50 ची सरासरी जी मात्र मेंटेन केली जाते. विनंती असेल टीम आयडल घ्यायचं नाहीये. 19 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9.50 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली जाते, जी मात्र आपण पाहू शकतो. बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस आला होता सनी, त्यानंतर मात्र त्याच्या माध्यमातून एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय आणि 2 सिंगल
200च्या स्ट्राईक रेटनी तो देखील खेळतोय. सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंड वरती असेल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 7 चेंडूंमध्ये 7 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन महेश याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या पूर्ण दिवसामध्ये जर विचार केला तर दिनेश दत्ता घरत साहेब देखील सकाळपासून आपल्या संघाला कुठेतरी मेंटॉर करतायत. त्यासोबत जर पाहायला गेलं तर संघाचा साथ देत आहेत. हेच आहे टेनिस बॉल क्रिकेट एक गाव एक फॉर्मॅट म्हटलं तर एक संघ 11 खेळाडू आणि त्यांच्या मागे हजारोंची प्रेक्षकांची गर्दी आपल्या संघासाठी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेटर नाही खेळत पैशासाठी, नाही खेळत स्वार्थासाठी, तो फक्त आणि फक्त खेळतो आपल्या गावाच्या नावासाठी. निस्वार्थपणे खेळ जर कुठला असेल तर तो हा खेळ. आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो विकास स्पोर्ट्स पवाळे आणि त्यांच्या विपक्ष फाईट करणारा संघ ब्राईट ब्रदर्स आंबेगाव हे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. मेगा फायनलची मॅच 32 संघ जे मात्र या स्पर्धेमध्ये होते. 30 संघांचा गाशा गुंडाळला गेला. 2 संघ जे मात्र मेगा फायनल मध्ये धडक मारत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वी डोंट नो, आम्हाला माहित नाही की हु विल विन दिस मॅच, कोण ही मॅच जिंकेल, बट मॅच विल बिकम हाय व्होल्टेज या ती मात्र शंका नाही आहे. यावेळेस आपण पाहू शकतो आपटलेला चेंडू होता. आपटी बार जो मात्र यूज केला गेला होता. व्हाईट बॉल जो मात्र पंचांनी कॉल केला 1 फॉर दी ओव्हर तो देखील पंचांच्या माध्यमातून कॉल करण्यात आलाय. नवीन आयसीसीचे नियम जर आपण पाहिले तर 2 जे मात्र 1 फॉर दी ओव्हर आणि त्यानंतर 2 फॉर दी ओव्हर असं कॉल दिला जातो. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अजून तो नियम आला नाहीये. फक्त एकच बाउन्सर तुम्ही टाकू शकता. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. थोड्याशा प्रमाणामध्ये मिसफिल्ड आपण पाहिली तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. आतापर्यंत जर विचार केला तर दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ मातब्बर आपापल्या पोलमधून मात्र सर्व संघांना पिछाडी देऊन सर्व संघांना पराभवाची धूळ जी मात्र चारून इथे आलेत. आणि त्यानंतर जर पाहिलं तर सेमीफायनल देखील जिंकून मेगा फायनल मध्ये धडक मारली आहे. चांगला चेंडू पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद होतोय, विकेटचं पतन होतोय. दुसरा झटका. मैदानाच्या आतमध्ये रोशन आपल्याला पाहायला मिळतील. 2.2 षटक कंप्लीट आहेत. 2 विकेट जे मात्र पडलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 22 आपल्याला पाहायला मिळते. नेल्सन आकडा जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. असं म्हटलं जातं की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसा लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता. तो भरोसा मात्र दाखवण्यात आलाय रोशन वरती. प्राईड ब्रदर्स आंबेगाव या संघाच्या माध्यमातून बघूया विश्वासाला साजे अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून होते का. इथे पुल करायचा प्रयत्न, बॉल चालला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येतात डाऊन दी बॉल. एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न, एक धाव झाली आहे कंप्लीट. आणि इथे आपण पाहू शकतो दुसऱ्या धावेसाठी धावबाच्या स्वरूपात विकेटचं पतन होतं. अजून एक झटका बसत असताना ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या संघाला झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये तिसरा 23 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये भूषण आपल्याला पाहायला मिळतील. जांभुडेकरांचा मान, स्वाभिमान, अभिमान जपणारी स्पर्धा जी मात्र आपण पाहू शकतो. सरपंच चषक जांभुडे 2024 थरार दिल स्कूप करायचा प्रयत्न केला गेला होता. येस नो वेट कॉलिंग थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र करण्यात येते पहिल्या धावेसाठी. इथे मात्र रोशन तंबूच्या आश्रयाला जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
परंतु डिसिजन जो मात्र पेंडिंग आपल्याला अजूनही पाहायला मिळतो. फलंदाज बाद असेल. अगदी त्याला देखील रोशनला देखील माहिती आहे की मी बाद होतो आणि त्यामुळे त्याने देखील थोडीशी खेळाडू वृत्ती दाखवली आहे. बहुसंख्य धावफलकावरती पाहायला मिळतीये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. अजूनही जर विचार केला 2 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक असेल असं म्हटलं जातं की मत पूछ मेरी मंजिल क्या है, अभी तो मैंने सफर का इरादा किया है, हौसला नहीं हारूंगा उम्र भर का, ये मैंने किसी और से नहीं बल्कि अपनी टीम से वादा किया. मैदानाच्या आतमध्ये तोच आपण पाहू शकतो जी मात्र वादा करत असताना स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील सन्माननीय आदरणीय प्रथम नागरिक. आपण पाहू शकतो सौभाग्यवती वैशाली मोपी मॅडम यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बॉल चाललाय जो मात्र लॉंग ऑन मध्ये, तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक विकेटचं पतन. मच स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील जांभोर्डे गावातील प्रथम नागरिक सन्माननीय आदरणीय सौभाग्यवती वैशाली ताई भोपी मॅडम यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण पाहू शकतो मॅच अँड व्होल्टेज पाहायला मिळते 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. अजूनही एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. नवीच मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये आणि धावबाच्या स्वरूपामध्ये लागोपाठचा लागणारा चौथा झटका आपण पाहू शकतो. आणि अशा रीतीने जर पाहायला गेलं तर 3 षटकांची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. विजयासाठी 18 चेंडू आणि 25 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतं. आपण पाहू शकतो व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आहे जी मात्र आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या नावाने हा चषक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. सौभाग्यवती वैशाली ताई भोपी मॅडम यांचं देखील आगमन झालंय. आजकाल जर पाहायला गेलं तर स्त्रिया ज्या मात्र पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जे मात्र सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कला क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, जर पाहायला गेलं भारताचे प्रथम नागरिक ते देखील एक महिला आहेत. आणि अशा वेळेला एक गोष्ट जी मात्र मी नेहमी म्हणतो की म्हटलं जातं की मैं स्त्री हूं, मैं नारी हूं, मैं कली हूं, कुलवारी हूं, मैं दर्शन हूं, मैं दर्पण हूं, मैं नाद हूं, मैं गर्जन हूं, मैं बेटी हूं, मैं माता हूं, मैं बलिदानों की गाता हूं, मैं श्रीमद भगवत गीता हूं, मैं द्रौपदी हूं, मैं सीता हूं. अशी आमची माय माऊली आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दरम्यान आपण पाहतोय 3 षटकांची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. 25 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र विकास स्पोर्ट्स पवाळे या संघासमोर असेल. नक्कीच धन्यवाद देईल जे मात्र दीपवीर बिराडे सरांना. त्यांच्यासोबत जर पाहायला गेलं तर परेशदादा पाटील सरांना देखील धन्यवाद देईल. त्यांनी मला संधी दिली या स्पर्धेला कव्हर करायची. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून धन्यवाद देईल. त्यासोबत जर पाहायला गेलं तर अप्रतिम अशी पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे जे मार्के सर असतील त्यासोबत जर पाहायला गेलं मंदार राणे सर असतील त्यांचं देखील विशेष असं कौतुक. त्यासोबत जर पाहायला गेलं तर ॲज अ स्कोरर आमच्यासोबत होते रवींद्र पाटील सर. त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं राहील. त्यासोबत जर पाहायला गेलं डीजे ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं डीजे अक्षय त्यांचं देखील विशेष असं कौतुक. आणि संपूर्ण टिनक्रिक लाईव्ह ची टीम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो अप्रतिम असं कव्हरेज यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यांचं देखील विशेष असं कौतुक. आणि यानंतर मात्र मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहत राहा सरपंच चषक जांभोर्डे 2024 तरार. येणारे 18 चेंडू आणि 25 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. काय घडतंय, काय बिघडतंय, कुठला संघ वर्चस्व गाजवेल, प्राईड ब्रदर्स आंबेगाव की विकास स्पोर्ट्स पवाळे
येणारे चेंडू 18 जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आणि त्यासाठी धावतो वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंगर नव्हे व्हॉइस ऑफ मुरबाड एक अप्रतिम अशी शैली ज्यांच्या माध्यमातून सातत्याने या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आमचे प्रेरणास्थान सन्माननीय आदरणीय दीपीर बिराडे सरांचा आवाज जो मात्र आपण ऐकणार आहोत खेळच्या दुसऱ्या सत्रामध्ये ओटोकॉम बॉक्स. हॅलो चेक स्वागत आहे सर्वांचं परेशदादा पाटील आयोजित सरपंच चषकाच्या माध्यमातून या स्पर्धेच्या दुसऱ्या दिमागदार संस्करणामध्ये पर्वामध्ये अंतिम सामना सध्याच्या घडीला आपल्या समोर रंगत असताना टेन क्रिक या वाहिनीचे फाउंडर कुणालदादा म्हात्रे यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. दादांना विनंती आहे या आपण दादा व्यासपीठावरती संपूर्ण मुरबाड शापूर तदनंतर बदलापूर विभागामध्ये चांगल्या पद्धतीचा क्वालिटी विथ द क्लॅरिटी अँड नीट टेलिकास्ट ज्या वाहिनीच्या माध्यमातून ओव्हरऑल प्रेक्षकांपर्यंत पोचवलं जातं त्या वाहिनीचे फाउंडर संस्थापकीय अध्यक्ष कुणालजी म्हात्रे यांचं आगमन या व्यासपीठावरती सर्वांचं स्वागत आहे. सरपंच चषकाचा अंतिम सामना अंतिम 3 षटक हु विल बी द चॅम्पियन अंतिम विजेता महाविजेता कोण आहे त्यासाठी सुरू आहे ठसन त्यासाठी सुरू आहे चषक. 2 संघ आपण बघत आहोत आमने सामने ब्रॅड ब्रदर सामेगाव ज्यांना आज टेबल टॉप केलं ग्रुप डी मधून सेमीमध्ये त्यांना विजय संपादित केला आणि त्यांच्या अगेन्स्ट ग्रुप बी मधील संघ आपण बघत आहोत विकास स्पोर्ट्स पावले. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत प्रवीण विदेला. पहिला बॉल फुल टॉस दिशा दिली आहे. हेमंत चौधरी बॅकलिपचा चांगला वापर करत असताना फक्त टर्न करतायत. काऊ कॉर्नरला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात डीप मधून रोशन गव्हाळे बॉलची उचलून फेक होईल तोपर्यंत पूर्ण झाले फक्त एक सिंगल आणि सिंगल धाबेच्या मदतीनं सध्या डाव सुरू झाला. मेगा फायनल मध्ये 25 धाबेचं लक्ष्य चेस करत असताना विकास स्पोर्ट्स पवाळे क्रिकेट संघाचा बॅकफुटर आले हुक करण्याचा मानस लाईन इथे पाहावी लागेल पंच सांगतात इट्स वाईड. डाव्या स्टिकला सोडून जाणारा बॉल एकदा वाईड झाली त्या ठिकाणी एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा रनच्या बढतीनं सध्या संघ सरकल्या पुढे मेगा फायनल मध्ये 25 धाब्याचं लक्ष्य गाठत असताना आतापर्यंत 2 या आकड्यावर. ऑफ साइडला प्लेस करण्याचा प्रयत्न लाईन इथे मिस केलेले समीर पवार आक्रमक आहेत. विस्फोटक फलंदाजी त्यांची नेहमीच आपण बघत असतो मात्र या क्षणाला या स्थितीला बॉलची लाईन त्यांना रीड करता आली नाहीये. माजी सरपंच ग्रामपंचायत पवले भाऊरावजी पवार यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 200 आणि प्रत्येक चौकारासाठी 100चा कॅश प्राइज या ठिकाणी अनाऊन्स झालेला त्यांचं देखील कोऱ्यात आपण वेलकम. स्कोर 2 या आकड्यावरती. षटक पहिलं सुरू असताना प्रवीण विदेज संरक्षण करायचं 25 धावसंख्येचं. मेगा फायनलचा सामना सध्या सुरू आहे. महाअंतिम सामना महाअंतिम मुकाबला गणगोर युद्ध धुमशक्री रणधुमाळी सध्या आपण बघत आहोत आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात पवाळे या 2 टीमच्या दरम्यान. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. बॉलर तयार झालाय बॉलिंग मार्क वरती प्रवीण. लाईन इथे देखील चांगली आहे. चांगला बॉल चांगला टप्पा आणि तितकं चांगलं नियंत्रण सध्या आपण बघत आहोत ते गोलंदाज प्रवीण विदेकडून. आज गोलंदाजी विभागानं बॉलिंग युनिटनं फार दमदार कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे. ती ब्राईट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघासाठी अगदी पहिल्या फेरीपासून या टीमचं स्ट्रगल सुरू होतं आणि सध्याच्या घडीला डॉट बॉलचा सिलसिला सध्या सुरू आहे तो प्रवीण कडून. फुलर लेन ड्राईव्ह केला समोर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सेट आहेत. थोडेसे फंबल झाले तदनंतर बॉल डायवर्ट झाला. वायडिश मिडऑफच्या दरम्यान पूर्ण झाली आणखीन एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती सध्याच्या घडीला 3 या आकड्यावरती. स्टील 2 टू गो. 25 धावसंख्येचं संरक्षण तुम्ही करतायत. पॉवर प्लेचं पहिलं षटक फार इम्पॉर्टंट आहे फार महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. साकरेला आपण बघत आहोत हेमंत चौधरीला. बॅकफुटवर आले पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या टो एंडला नोसरा करेनला ॲक्युरेट फेक अँड इट इज
डायरेक्ट हिट, फलंदाज धावबाद, पहिला मोरा गारद केलाय तो ब्राईट ब्रदर्स आंबेगावनं. माघारी परत आहेत हेमंत, धावबादची शिकार, धावतीची शिकार, पहिला हादरा. फिल्डिंग स्टर्निंग अँड स्पेक्टाक्युलर एकदम. तीन धावा दाफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 25 धाबेचा पाठलाग महाअंतिम सामन्यात सध्या सुरू आहे. तो विकास स्पोर्ट्स पवाळेचा ब्राईट ब्रदर्स आंबेगावच्या विरोधात. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खानिवरे आणि जणू काही क्रिकेट हे अगदी जवळचं नातं आहे. आणि या मैदानावरती आय थिंक की हंगामातील 4-5वी स्पर्धा सध्याच्या घडीला अगदी यशस्वीरित्या दिमाखात रुबाबात आनंदात उत्साहानं जल्लोषानं सध्याच्या घडीला संपन्न होत असताना याचसाठी केला होता टास शेवटचा क्षण गोड व्हावा. आणि तो गोड क्षण सध्याच्या घडीला आपणा सर्वांच्या भेटीला येत असताना पंच सांगतात इट्स अ डेड बॉल. न्यू बॅटर आपण बघत आहोत. नॉन स्ट्रायकर रेंजला मयूर पतंगराव आणि स्ट्रायकर रेंजला पाहिलं तर हार्ड हिटर समीर पवार. स्टील 1 टू गो. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न लाईन इथे पाहावी लागेल. लेग बाय साठी अपील झाला. डायरेक्ट हिट कुल बी डेंजरस. लेग बिफोर साठी झालेला अपील. तदनंतर नॉन स्ट्रायकर रेंजला डायरेक्ट हिटचा प्रयत्न शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरचा लेग बायच्या स्वरूपात एक धाव दाफलकावरती. पहिल्या षटकात छाप सोडली आहे ब्राईट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाच्या वतीनं. फ्रंटलाईन बॉलर या टीमचा बॅकबोन प्रवीण भिदेनं त्यानं रन्स खर्च केलेले आहेत अवघ्या 4 आणि धाबाच्या स्वरूपात एक सांघिक सफलता मिळाली आहे. ते अर्थातच रनआउट झाल्यानंतर हिम्मत चौधरीच्या स्वरूपात. चला जास्त वेळ घेऊ नका ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. सूचना आहे समीकरण 12 चेंडू 21, 25चं टार्गेट आहे. पहिल्या षटकात आल्या 4. स्वर्गीय लक्ष्मणजी बांगर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अभियंते महेशजी बांगर यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज अनाऊन्स झालेला आहे 200चं. त्यांचं देखील खोऱ्यात आपण वेलकम. स्कोर 4 या आकड्यावरती 12 चेंडू 21 धावा आहे. समीकरण 10.50 धाब्याची धावगती सध्याच्या घडीला दाफलकावरती मेंटेन करायचे किंबहुना ते राखण्यामध्ये सातत्य आता राखायचे ते टीम विकास स्पोर्ट्स पवाळे क्रिकेट संघाला. हु विल बी द चॅम्पियन या स्पर्धेचा जेतेपदाचा अंतिम सामन्याचा निर्णायक लढतीचा मेगा फायनलचा मानकरी कोण होईल हे 12 बॉल आता सांगतील. कारण 12 बॉलमध्ये रन्स हवेत त्या ठिकाणी 21. कॅन्सटिंग ऑर्डरमध्ये आपण नंबर बघत आहोत. सध्याच्या घडीला ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ पहिल्या षटकात चांगली कामगिरी करतोय. सनी कथोरे या टीमचा आणखीन एक ट्रम्पकार्ड प्लेयर सध्या बॉलिंग मार्कवरती तयार झालाय फॉरेस्ट टेन कडून. समोर चॅलेंज आहे समीर पवारचं. पहिलाच बॉल कमी गतीने टाकला होता आतलीकडा कॅच ड्रॉप रनआउटची संधी येण्यासाठीच विकेट किपरचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. काय बॅकअप दिलाय नेत्रदीपक कामगिरी तो करतोय आणि सांघिक शोष मिळतंय. 4 वरती दुसरा धक्का बसतोय विकास स्पोर्ट्स पवाळलेला. मयूर परत आहेत माघारी. मध्ये आपण बघत आहोत स्क्रीनवरती बॅटची आतली कडा होती. विकेट किपर कडून झेल सुटला मात्र चेंडू त्याच्या कक्षेमध्ये होता त्याच्या आवाक्यामध्ये होता. धाव घेण्याचा प्रयत्न मयूर पतंगरावचा स्ट्रायकर इंडला त्यावरती आले डायरेक्ट हिट. आणि सलगचा आता आपण पाहिला तर बॅटिंग युनिट मधील फलंदाजी विभागातील दुसरा फलंदाज धावचीच्या धाबाच्या स्वरूपात आता माघारी परतलेला आहे. न्यू बॅटर आपण बघत आहोत प्रमोद पवार ऑफ फिरची हिटर हार्ड हिटर फ्रॉम टीम विकास स्पोर्ट्स पवाळे. सध्या जॉईंट होत असताना समीर पवारच्या सोबतीनं 9 चेंडू बाकी आहेत या सामन्यामध्ये. 11 चेंडू बाकी आहेत. धावफलकावरती अजूनही विजयासाठी आवश्यक धावसंख्या आपण बघत आहोत ती 21-25चं लक्ष आहे प्रमोद पवार स्ट्रायकर एंडवर. पहिला बॉल बॅकफुटवर आले कट केला कव्हर पॉइंटला डीपमध्ये फिल्डर सेट आहेत. दुसऱ्या धाब्याचा कॉल करण्यात आलेला आहे आणि सहजतेने आपण बघत आहोत आता दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 2 धाब्याच्या मदतीनं सध्या संघ सरकलाय पुढे. विकास स्पोर्ट्स पवाळे टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती सध्या 6 या आकड्यावर.
10 चेंडू 19 हे समीकरण. मॅच अजूनही बॅलन्स. आज लो स्कोरिंग सामने जरूर झालेत, मात्र हाय व्होल्टेज ड्रामा प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फुलर लेंथ अक्रॉस द बॅटेड ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये मिडविकेट झोन मधून फिल्डर पोहोचलेले आहेत. वार गुड फिल्डिंग. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं या चारही क्रिया अगदी झपाट्यानं त्या ठिकाणी झाल्या. पूर्ण झाली ती एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या मदतीनं सध्या डाव सरकलाय पुढे तो 7 या आकडावरती. 7 वरती धावफलक आपण बघत आहोत. महान टीम सामना सुरू आहे. चॅम्पियन होण्यासाठी 9 चेंडू 18 धावा हे समीकरण अजूनही बाकी आहे. समीर पवार ज्याच्यावरती आता जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे. बॅकफुटवर आले. कमी गती होती. शॉर्ट ऑफ लेन जरूर होता चेंडू, मात्र वेग थोडा कमी करण्यात आला होता सनीकडून. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. आणखीन एक सिंगल. धावसंख्या धावफलकावरती सिंगल धाब्याच्या मदतीनं सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ते एकंदरीत 8 या आकड्यावर. 8 बॉल आता बाकी आहेत आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी त्या ठिकाणी रन्स हवेत 17. 8 चेंडू 17 धावा हे समीकरण आहे या निर्णायक सामन्यामध्ये. मेगा फायनलचा सामना, मेगा फायनलचा थरार सध्याच्या घडीला मैदानामध्ये रंगत असताना 8 बॉल 17. स्ट्रायकर एंडला प्रमोद पवार. थांबले, कमी गती कट केला. कबा पॉइंटला फिल्डर डीप मध्ये सेट आहेत. सातत्यानं गतीमध्ये विविधता, मिश्रण, परिवर्तन आपण बघत आहोत. एक्सपेरिमेंट्स आणि त्याचबरोबर एक्सपेरिमेंट, अनुभव आणि त्याचबरोबर प्रयोगशीलता जर तुमच्याकडे असेल तर मॉडर्न क्रिकेटमध्ये स्पेशली शॉर्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अत्यधिक वाव आहे आणि तेच सध्याच्या घडीला पाहायला मिळतं आहे. गोलंदाज सनी कथोरेच्या स्पेलमधून इकॉनॉमिकल कामगिरी त्यानं केली आहे. प्रवीण विदेनं पाया रचला आणि सध्याच्या घडीला त्यानंही मोठ्या स्ट्रोकपासून दोन्ही फलंदाजांना परावृत्त ठेवलेलं आहे, किंबहुना दूर ठेवलेलं आहे. 7 चेंडू 16 धावा. हा चेंडू बॅट अँड पॅड मध्ये फक्त मिळेल ती एक सिंगल. डायरेक्ट हिटचा कॉल होता. दुसरी धाव हवी आहे, स्ट्राईक हवी आहे प्रमोद पवारला. त्यासाठी विकेटचं समर्पण आपण बघत आहोत समीर पवारचं. तिसरा फलंदाजाचा डावामध्ये धावबाद झालेला आहे. धाववरती तिसरा गडी गमावलाय तो टीम विकास स्पोर्ट्स पवालेनं. आणि अंतिम षटकामध्ये आता सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतो. बॉल बाकी आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी त्या ठिकाणी रन्स हवेत 15. 6 चेंडू 15 हे समीकरण. झालेली आहे. मॅनेजमेंट कमिटी लगेचच आपण पूर्तता करायची आहे. सहभागी एकंदरीत 32 संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघत आहोत. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न या हंगामातील आणखीन एक अद्वितीय, अप्रतिम आणि नेहमीच चर्चेत राहणारी क्रीडा स्पर्धा अर्थातच परेशदादा पाटील आयोजित सरपंच चषकाचा हा महारण संग्राम. 6 बॉल अजूनही बाकी आहेत. 15 धाब्याची आवश्यकता. 10 धावा धावफलकावरती उभारला गेलेला आहे. 3 धके बसले आहेत विकास स्पोर्ट्स पावलेला. मात्र बॅटिंग युनिट या टीमचं देखील डीप आहे. प्रेक्षक सध्या आपण स्क्रीनवरती बघत आहोत जे सध्या मनमुराद आनंद घेत आहेत या महान टीम सामन्याचा, या शेवटच्या लढतीचा. आणि त्यांना देखील आता ठाऊक आहे हु विल बी द चॅम्पियन. प्रत्येक गावचा गावकरी, प्रत्येक गावाचे समर्थक, प्रत्येक टीमच्या पाठीरागे पुरस्थ करते आपापल्या टीमला चीअर करण्यासाठी, समर्थन करण्यासाठी, बॅकअप देण्यासाठी, त्यांची पाठराखण करण्यासाठी, किंबहुना त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देण्यासाठी आता या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. चारही बाजूला आपण बघत आहोत प्रेक्षकांची तुफान गर्दी. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 15 धाब्याची आवश्यकता. मुरबाडचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो नेहमीच दर्दी आपल्याला पाहायला मिळतोय. 900, 900 आणि 900 अशा 3 पद्धतीचे प्रेक्षक सध्याच्या घडीला सीमारेषेच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात इन ॲक्शन. आणि 6 बॉलमध्ये सामन्याकडे देखील जाणं गरजेचं आहे, जे ते आवश्यकता आहे 15 धाब्याची. 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी रन्स हवेत 15. रंगेला सामना, रंगीली मॅच. पीपी प्रमोद पवार त्याच्या सोबतीनं नौसराकर एंडला ज्यांना स्पर्धा गाजवली आहे निखिल शिंदे. बॉलिंग ट्रॅकवरती रोशन. पहिला बॉल सेट बॅट लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. फटकाला जवाब आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध स्क्रीनच्या समोर एका टप्प्यावरती बॉल ओलांडली आहे. ब्रिटिश लॉंग ऑन सीमारेषा. बॉल सीमा पार. रन्स आला 4. चौकार. गुड शॉट.
4 आणि सध्याच्या घडीला डगआउट मध्ये चैतन्याचं आनंदाचं उत्साहाचं जोमाचं वातावरण झालं निर्माण, कारण पहिल्या बॉलवरती 4 आलेले आहे. प्रमोद पवारने असे अनेक सामने आजवर त्याच्या कारकिर्दीमध्ये फिनिश केलेले आहेत, ते विजयी करून दिलेले आहेत. विकास स्पोर्ट्स पवाळेला त्याच्याकडनं आशा आहेत, तो आशेचं किरण आहे आणि त्याच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती ह्या 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. सन्मान्य अतिथींचं आगमन झालेलं आहे. सरपंच चषकाच्या माध्यमातून त्यांचं स्वागत आहे. 5 चेंडू 11. फटका ऑन साइडला, फटका आता फसलाय. बॉल हवेत, प्रवीण विदे बॉलच्या खाली, झेल झाला, फलंदाज बाद. प्रवीण पवार पळतोय माघारी. पीपी बॅक टू द डगआउट. 14 वरती बसलाय त्या ठिकाणी हादरात 4था. थँक्यू डीजे. मंचावरती नुकताच शुभागमन झालेले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाडचे संचालक तथा ठाणे जिल्हा ग्रामीण भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस, ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकासाठी आम्हाला आर्थिक सौजन्य लाभलेले सन्मान्य सुरेशजी बांगर साहेब आणि त्यांचं सरपंच चषकाच्या माध्यमातून आपण करूयात मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरचे स्वागत. प्रमोद पवार आपण बघत आहोत, बाद झालेला आहे. 4 बॉल आता बाकी आहेत आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी त्या ठिकाणी रनसभेत 11. प्रत्येक सामना लो स्कोरिंग राहिला आहे. ब्रॅडबद्दल संभेगावचा मात्र कामगिरी त्यांची हाय स्कोरिंग, हाय व्होल्टेज, हाय व्हॅल्यू आज आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतीये. सपोर्टर्स देखील या टीमचे भरपूर मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत. गावकऱ्यांचा चांगला पाठबळ संघाला आहे. 4 चेंडू 11 धावा आहे. समीकरण आहे. गोलंदाजानं कमबॅक केलेलं आहे. पहिल्या बॉलवरती 4 आला होता, त्यानंतर प्रमोद पवारची महत्वाची विकेट त्यांना आता बाद केलेली आहे. न्यू बॅटर आपण बघत आहोत मयूर चौधरीला, सध्या सॅकर एंडला. 4 चेंडू 11. बॅकफुटवर आले, कट केला कव्हा पॉइंटच्या डोक्यावरून. गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल स्क्वेअर ड्राईव्हचा देखना लाजवाब नजाकत बरा फटका. बॉल कव्हा पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मयूर चौधरी सांगतोय टायगर अभी जिंदा है मेरे भाई. बॉल सीमा पार. धावा 4. तसा मेगा फायनलचा सामना देखील आता रंगतोय. 3 बॉल आता बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी त्या ठिकाणी रनसभेत 7. 3 चेंडू 7 धावा, 4 विकेट 4. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 8 रन खर्च केलेले आहेत रोशन गवाळेनं. 3 बॉल 7 धावा हे समीकरण. चला टीम मिडल बंद करा, सूचनेकडे लक्ष सुद्धा. ब्रॅडबद्दल संभेगाव टाइम वेस्ट करू नका, लगेचच आपण क्षेत्ररक्षण सज्ज करायचंय. 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूत विजयासाठी अजूनही 7 धावेची आवश्यकता. मयूर चौधरी सध्या स्ट्रायकर एंडला 4 धावेनं इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन करतोय आणि 4 धावेनं डावाला धावफलकाला त्यानं गतिमानता दिली आहे. 3 चेंडू 7. हा चेंडू इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला बेदून बॉल मागे चालला. गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. सुईतून जितक्या सहजतेनं बॉल काढावा तितक्या सहजतेनं बॉल काढलेला आहे. तो लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध जमिनीला फाडत बॉल सीमा पार. दुसरा चौकार मयूर चौधरीच्या बॅटमधून. या अगोदरच उल्लेख केला होता, बॅटिंग युनिट डीप आहे, फलंदाजी आहे बलस्थान आहे विकास स्पोर्ट्स पवाळेचं, आणि ते काय त्याचं मूर्तिमंत उदाहरण दिलेलं आहे ते टीम विकास स्पोर्ट्स पवाळेनं. 2 चेंडू 3 धावा समीकरण सध्याच्या घडीला आपण बघत आहोत. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू, सलगचे 2 चौकार तर आलेले आहेत मयूर चौधरीच्या बॅटमधून. कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे. एकंदरीत 3 चौकार आतापर्यंत अंतिम षटकात. 1 विकेट मिळाली रोशनला, मात्र विकेट फॅक्टर आता मॅटर करणार नाही, मॅटर करेल फक्त डॉट बॉल. 2 चेंडू 3 धावा. हु विल बी द चॅम्पियन? कोण होईल या स्पर्धेचा महाविजेता? कोण होईल या स्पर्धेचा चॅम्पियन? सरपंच चषकाचा आकर्षक जळालता मानांचा चकाकता करंडक कुठला संघ आज आपल्या गावी घेऊन जाईल, हे भरपूर सारे प्रश्न आहेत. चला वेळ घेताय, सूचना लक्षात घ्या. मंदार राणे सर, मयूर मार्के सर, क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करायचं आहे, वेळ जास्त घेऊ नका. सूचना आहे ती म्हणजेच ब्राईट बदर सांबेगावला 2 चेंडू 3 धावा. सामना पूर्णपणे 2 चौकारांच्या सोबतीनं साथीनं खुला झालेला आहे. तो विकास स्पोर्ट्स पवाळेच्या बाजूनं
मात्र औपचारिकतेच्या दृष्टिकोनातून मॅच अजूनही बाकी आहे. एखाद डॉट बॉल आला, मयूर चौधरीची विकेट आली तर मॅच मध्ये कमबॅक होईल. अदरवाईज 4-6 2 सिंगल जरी आली तरी देखील विजयाच्या समीप जाईल संघ विकास स्पोर्ट्स पवाळे. हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे. सिलिक कव्हर आता सेट केलेला आहे. आक्रमक फिल्डिंग सध्या झाली सेट. 2 चेंडू आणि विजयासाठी 3 धावेची गरज. 2 चेंडू 3 लाईन झाले. मिस डायरेक्ट हिटचा कॉल, तो फसला. बॅकअप नाहीये, मागे 1 धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा कॉल, फेकअप 1 धाव्यासाठी धाव 2 धावा झाल्यात पूर्ण. ओव्हर थ्रो, तिसरी धाव आणि ती पूर्ण. व्हॉट अ मॅच. सामना जिंकलाय विकास स्पोर्ट्स पवाळेनं. व्हॉट अ विक्ट्री. शेवटी नशिबाचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. वेल प्ले बॉयज.